Welcome 7 State Level iGenius Abacus Competition. कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में का। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया। मंजर है ये नया, मंजर नया, मंजर है ये नया। माझा एक्सपिरियन्स इतकं मला वाटले पण नव्हते की माझी मुलगी इतक्या पुढे जाईल आणि तुमचं सगळ्यांचं इतकं कौतुक आहे ना मॅडम की तुम्ही मुलांकडनं इतकं छान पद्धतीने करून घेतात। आज मुलांनी घाबरत एक्झाम दिली आहे की फुल कॉन्फिडन्सने दिली आहे? नाही, फुल कॉन्फिडन्स नाही, 100/100 आहे आणि प्लस चेक पण झालं त्यांचं बऱ्यापैकी। जो पहिल्यापासून मॅथची लोकांना धास्ती जी असते ती ॲबॅकस आणि iGenius मार्फत ती फार सोपी झालेली आणि त्याच्यामुळं आमच्या मुलांमध्ये जी चांगली इम्प्रूव्हमेंट आहे त्यांच्यामुळं आम्हाला त्याचं फार कौतुक वाटतं। हैदराबादला जाऊन मुलगा आला, स्टेट लेवल नॅशनल लेवलला तिथं त्याला मेडल मिळालं। त्यानंतर इंटरनॅशनललाही तो पास झालेला आहे आणि इम्प्रूव्हमेंट खूप चांगली आहे। म्हणजे 4थीला आहे तो, तर मोगल टीचर म्हणतात मी पेपर वाटते तर त्याचा पेपर झालेला असतो, तर आनंद वाटतो या गोष्टीचा। काही मुलांचे पेपर आम्ही बघितलं 7.5 मिनिटातच झालेत, काही 7 मिनिट 40 सेकंद, 8 मिनिट, 9 मिनिटामध्ये तर बरेच 10-12 मुलांनी हातवरती गेले होते। खूपच छान, म्हणजे iGenius अकॅडमीचे खरंच थँक्यू। आएंगी सदियां, जाएंगी सदियां, रह जाएंगे फिर भी तेरे निशान। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया। मंजर है ये नया, मंजर नया। तिला थोडा मॅथ्समध्ये तसा इंटरेस्ट कमी होता, जसं तिने iGenius जॉईन केलेलं आहे त्यानंतर मी बघितलं की तिचं मॅथ्समधलं जे आवड आहे ती वाढलेली आहे। iGenius लावल्यापासून म्हणजे हा क्लास लावल्यापासून माझ्या मुलीमध्ये इम्प्रूव्हमेंट म्हणजे वेळेचं महत्त्व कळलं, तिला कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढली तिची। आम्ही आता पाहतो 20 मिनिटात करायची, परत 10 मिनिटात लगेच इम्प्रूव्हमेंट झाली, तिच्यात कॉन्फिडन्स वाढला, भीती नाहीशी झाली। आता पहिल्या पेपरला थोडी घाबरत होती पण या पेपरला नाही। पण पहिल्यांदा जेव्हा स्टेट लेवल आम्हाला मॅमने सांगितलं की स्टेट लेवल आहे, पण करू की नको ही भीती होती। मग फर्स्ट टाइम जेव्हा स्टेट लेवलचे आम्हाला टाईम लावून पेपर दिले तर तिने पहिल्यांदा 40 केले, नंतर 70 आणि दॅट्स द फायनल रिझल्ट 100 केले। आणि ह्या iGenius अकॅडमीचा मी जो माहोल बघितला, जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जो लागतो, तिथं जो पिन ड्रॉप सायलेन्स, तिथे जे मॅनेजमेंट, त्यांचे जे सर्व टीचर्स किती सॉलिड मॅनेजमेंट करतात, किती व्यवस्थित मॅनेज करतात, किती सायलेंटली मॅनेज करतात, असं एकदम ट्रेंड, एकदम म्हणजे कुठली गोष्ट सांगावी लागली नाही त्यांना, त्यांचे जे कोणी वरिष्ठ असतील त्यांना। हमने सूरज सजना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है। एवढी प्रॅक्टिस केली, एवढा त्यांचा स्पीड वाढला है ना। मुलांना ज्ञानार्थी बनवायचंय आपल्याला, परीक्षार्थी नाही। ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर बेबस होके तेरे आगे दिखेगा मजबूर। म्हणजे तिची भीती अशी होती की 20 मिनिटात 100 होते, आता 10 मिनिटात 100 कसे करू, ती तर सुरुवातीला तयारच होत नव्हती।
पण नंतर मॅडमनी तिचा कॉन्फिडन्स बिल्डअप केला की नाही तू करू शकते, तर तुला हे करायचंच आहे. मग घरी पण आम्हाला ते मॅडमनी गाईडलाईन केलं की तुम्ही तिची प्रॅक्टिस घ्या. चलो कुहू बताओ बेटा कि 9+3 कितना होते, तो फिर वो फटक से आंसर करती है, तो वो इतना अच्छा लगता है कि अरे चलो बच्चे तो बहुत ज़्यादा कर रहे हैं अभी. की हॉल तिकीट वगैरे आमच्या वेळेस 10वीला आपण हॉल तिकीट वगैरे पहिल्यांदा ॲक्सेप्ट केलं, हॉल तिकीटवर आपलं नाव वगैरे. पण आयजने जेव्हा पहिलीला जेव्हा त्याने ते हॉल तिकीट वगैरे दिलं तेव्हाच मला खूप छान वाटलं की जे मी 10वीला केलं ते मुलगा पहिलीपासून करतोय असं. आणि एक टाईम मॅनेजमेंट, तो भाजीपाला घ्यायला जातो तर 50 रुपीज दिले तर 20 लागले तर 30 रिटर्न करायला पाहिजे, तेही त्याला असं पटकन यायला लागलं.